हॅपी बर्थडे जानू. थँक्यू. पण अरे किती वेळा विश करशील. तुझा बर्थडे रोज जरी आला तरी मला आवडेल. तो तिचा हात हातात घेत म्हणाला. चांगला मस्का लावतोयस. आज तर नाही. अगं खरंच. म्हणजे मला रोज सुट्टी घेऊन तुझ्यासोबत वेळ घालवता येईल. ती खळखळून हसली. तिच्या दोन्ही गालांवर उमटणाऱ्या खळीकडे बघण्यात तो हरवून गेला. ते प्रेमी युगल एकमेकांच्या हात हातात गुंफून गार्डनमधल्या एकांत कोपऱ्यात बसले होते. अंधार पडू लागल्यामुळे शहरातले लुकलुकणारे दिवे उजळू लागले होते. रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांचे टिपके शहर धावतंय ही जाणीव करून देत होतं. या दृश्याकडे बघत एकमेकांच्या सहवासात तासनतास घालवायला दोघांना आवडायचं. गेल्या 2 वर्षात ते कित्येक वेळा इथे आले होते. खरं सांगू, तुझ्यासोबत इथे आलं नि की परत जावंसंच वाटत नाही. भीती वाटते या शहराची, इथल्या भल्याबुऱ्या कित्येक गोष्टींची. तू सोबत असला की खूप आधार वाटतो मला. प्लीज डोंट यू डिअर टू लिव्ह मी. प्लीज म्हणून धमकी देण्याची अजब तऱ्हा आहे बाईसाहेबांची. तो हसून म्हणाला. ती सुद्धा हसली. डोंट वरी. तू सोड म्हटलं तरी तुझा पिच्छा काही मी सोडणार नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. ती अलगद त्याच्या कुशीत शिरली. बराच वेळ ते निःशब्दपणे तसेच बसून होते. मोबाईल फोनच्या रिंगने दोघे तंद्रीतून बाहेर आले. तिने जरा नाखुशीनेच पर्समधून ते त्रासदायक यंत्र बाहेर काढले. हॅलो, मी कमिशनर राणे बोलतोय. गुड इव्हिनिंग सर. ती फोन कानावर घट्ट दाबत म्हणाली. त्याला समोरच्याचं बोलणं ऐकू येऊ नये म्हणून ती खबरदारी होती. सॉरी, एक इमर्जन्सी होती म्हणून त्रास दिला. हरकत नाही, बोला तुम्ही. फिनिक्स मॉलमध्ये बॉम्ब लपवण्यात आला अशी आम्हाला शंका आहे. शंका? हो, म्हणजे जवळजवळ खात्रीच आहे तशी. नुकताच आम्हाला फिनिक्स मॉलच्या समोर असलेल्या ज्वेलरी शॉपमधून फोन आला होता. काल रात्रीचे फुटेज पाहत असताना त्यांना कालपुरुष मॉलमध्ये प्रवेश करताना दिसला. काय? हो, त्यांचे 2 कॅमेरे दुकानाबाहेरच हालचालीवर नजर ठेवून असतात म्हणून त्यांना तो दिसला. फिनिक्सचे CCTV त्यांनी निकामी केलेले असावेत म्हणून त्यात काही सापडलं नाही. हा महाभयंकर प्राणी तिथे गेला म्हणजे काहीतरी मोठा विनाश करण्याचा इरादा असेल त्याचा. आठवतंय मागे एकदा पण त्याने याच पद्धतीने बॉम्ब ब्लास्ट केला होता. बरोबर. आत्ताही त्याने एखाद्या ठिकाणी लपवला असेल बॉम्ब. तिने बाजूला पाहिलं आणि जीभ चावली. आय मीन फाईल लपवली असेल. फाईल? ते जाऊ द्या सर. मला सांगा मी काय मदत करू शकते. आम्ही बॉम्बशोधक पथक नेऊन तपास केला असता पण तसं केल्यास खूप गोंधळ माजेल. आपल्याला समजले हे कालपुरुषाला माहीत पडल्यास तो वेळेच्या आधीच ब्लास्ट करू शकतो. म्हणून माझी अशी विनंती आहे की तुम्ही साध्या वेशात फिरून बॉम्ब कुठे आहे हे शोधून काढा. बाकी आम्ही सांभाळून घेऊ. तुमच्याकडे सुपर पॉवर्स आहेत. याआधीसुद्धा तुम्ही या सुपरविलनला मात दिलीय. शेकडो लोकांचे जीव धोक्यात आहेत. डोंट वरी, आय एम कमिंग. एवढं बोलून तिने कॉल कट केला. ती कंटाळवाण्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता. अशा वेळी फोन आल्याचा त्याला आवडत नाही हे तिला माहीत होतं. ऐक ना रे. मला ना एक अर्जंट काम निघाले. ऑफिसमध्ये मॅनेजर साहेबांनी बोलवले लगेच. तासाभरात जाऊन येऊ का मी? अशी गेले अन अशी आले. आजचा स्पेशल दिवस तुझ्यासोबत घालवावा म्हणून. मी लवकर तुला भेटायला आलो. माझ्या खडूस बॉसकडून अर्ध्या दिवसाची सुट्टी कशी मिळवली माझं मलाच माहीत. आणि तुझ्या बॉसचा फोन आला की लगेच चालली धावत. दिस इज नॉट फेअर. सॉरी शोनू, पण खूप जरुरी आहे रे जाणं. एक खूप महत्त्वाची फाईल माझ्या कपाटात आहे. ती देऊन लगेच येते. बोलता बोलता ती घाईघाईत उठली. ठीक आहे, चल मी पण येतो सोबत. तिकडून तिकडेच डिनरला जाऊ. अरे नाही म्हणजे तू कशाला त्रास करून घेतोय उगाच. मी आणलीये ना गाडी. ही गेले नि ही आले. त्याच्या प्रतिसादाची वाट न पाहता ती जवळजवळ धावत निघाली. त्याने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निराशेने बघितलं आणि स्वतःला
मऊशार गवतात झोकून दिलं. आजची कामगिरी रंगरूप न बदलता आणि खास पोशाख न चढवता पार पडायची असल्यामुळे तिला चिंता नव्हती. 20व्या मिनिटाला हातातली पर्स सावरत तिने त्या आलिशान मॉलमध्ये प्रवेश केला आणि पुढच्या अर्ध्या तासात आपल्या मानसिक शक्तीच्या आधारे विस्फोटक गोष्टींचा तपास लावला. हॅलो सर, मला तपास लागलाय. तुम्हाला हवी ती गोष्ट टेरेसवर असलेल्या कचऱ्याच्या पेटी आड लपवलेली आहे. बॉम्बशोधक पथकातला एका व्यक्तीला पाठवलं तरी पुरेसं आहे. ती आजूबाजूला बघत हळू आवाजात बोलत होती. थँक्यू व्हेरी मच. असी धारा, तू खरी सुपरवुमन आहेस. परत एकदा आपल्या माणसांचा प्राण वाचवलास. इट्स ऑल राईट सर. हे तर माझं कर्तव्यच आहे. बरं, तू बघितलंस का कुठल्या प्रकारचे आणि किती बॉम्ब आहेत? ती उत्तर देणार तेवढ्यात मॉल बाहेर पडणाऱ्या तिला समोरून साध्या वेशात असलेले कमिशनर प्रवेश करताना दिसले. सर, 1 मिनिट होल्ड करा. ती फोनमध्ये कुजबुजली. कमिशनरला क्रॉस करून बाहेर पडल्यावर तिने परत बोलायला सुरुवात केली. मी घाईत असल्याने किती आणि कुठल्या प्रकारचे बॉम्ब आहेत बघू शकले नाही. फक्त टेरेसवर बारूदचा साठा आहे एवढंच मला कळलं आणि लगेच मी तुम्हाला सांगितलं. हरकत नाही, तसंही आम्ही पोहोचतच आहोत. काय असेल ते कळवतो. सॉरी सर, पण आजची रात्र बिझी आहे मी. आपण उद्या बोललं तर चालेल का? हो शुअर, थँक्स वन्स. तिने फोन बंद करून टाकला. स्विच ऑफ करून पर्समध्ये फेकला. बघ, 1 तासाच्या आत परत आले की नाही. बरं झालं, नाही तर मला इथंच समाधी घ्यावी लागली असती. हे जरा अतिच झालं. धन्यवाद. चला आता पोटात इंधन टाकायला जाऊयात. ॲज यू विश माय लॉर्ड. त्याने उभं राहून आळोखे पिळोखे दिले. पॅन्ट झटकली आणि दोघेजण पार्किंगच्या दिशेने निघाले. त्या छोटेखानी पण शानदार हॉटेलच्या टेरेसवरचा तो अख्खा मजला त्याने बुक केला होता. सगळीकडे हृदयाच्या आकारातले गुलाबी फुगे लटकत होते. काहीवर आय लव्ह यू तर काहीवर हॅपी बर्थडे टू यू लिहिलेलं होतं. पार्श्वभूमीला गुणगुणणारं बॅकस्ट्रीट बॉयजचं शो मी द मिनिंग शांततेला अधिक गहिरं करत होतं. मध्यभागी असलेला सुशोभित टेबल रंगीबेरंगी कॅन्डल्सच्या प्रकाशात उजळून निघाला होता. त्याने हलकेच तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली. समोरचं दृश्य पाहून तिचा आरसपानी चेहरा आनंदाने उजळून निघाला. एकमेकांचं हात हातात घेऊन दोघेजण नियोजित जागी जाऊन बसले. आजूबाजूचा लख्ख उजेड गायब होऊन मंद निळसर आभा पसरली. इतका वेळ काजव्यासारखा टिमटिमणारा मेणबत्तीचा प्रकाश आता लख्ख भासू लागला. त्याने खिशातला गुलाब काढून तिला दिला. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य अजून रुंदावलं. थँक्स. मी तुझीच आहे राजा. पण उगाच एवढा खर्च? त्याने तिच्या गुलाबी ओठांवर बोट टेकवलं. तो विचार तू नाही करायचास. बरं बाबा, चूप. दॅट इज लाईक अ बेटर गर्ल. नाव गेट रेडी टू सेलिब्रेट. त्याने मागे बघून इशारा केला. थोड्या अंतरावर उभा असलेला वेटर लगबगीने समोर आला. आपल्या हातातला केक त्याने टेबलावर ठेवला आणि हॅपी बर्थडे मॅडम बोलून निघून गेला. आनंदाच्या तुषाराने पुढचे काही क्षण चिंब भिजत राहिली. तू मला विचारलं होतं ना की बर्थडे गिफ्ट काय आहे? हो, तू बोलला होतास काहीतरी स्पेशल आहे. काय आहे सांग ना. आय एम सो एक्सायटेड. ओके, पण जर माझ्या प्रश्नांचं उत्तर हो असेल तरच ते मिळेल. अरे बापरे. बरं, विचारतो तिला. टेरेसच्या एका बाजूला घेऊन गेला. काय चाललंय तुझं? कळेल. डोळे बंद कर आधी. अरे पण नो क्वेश्चन. ओके बाबा. तिने डोळे अलगद बंद केले. त्याने मनगटी घड्याळावर नजर टाकली. उघडू का डोळे? जस्ट अ फ्यू सेकंड डार्लिंग. त्याने परत एकदा वेळ पाहिली. हां, उघड आता. तिने तसंच केलं. समोर दूरपर्यंत पसरलेल्या इमारती आणि त्यांच्या अधूनमधून डोकावणारं काळभोर आकाश होतं. बराच वेळ झाला तरी या दृश्यात काही फरक पडला नाही. काय आहे? मला तर काहीच दिसत नाही, ती रागाने बोलली आणि त्याच्या दिशेने वळली. तिच्याकडे बघून तो हसला आणि एक गुडघा जमिनीवर टेकवून खाली बसला. खिशात हात घालून त्याने एक छोटीशी डबी बाहेर काढली.
मंद निळसर प्रकाशात आतली अंगठी लक्कन चमकली. विल यू मॅरी मी? धडधडत्या काळजाने त्याने जादुई शब्द उच्चारले. या अनपेक्षित सुखद धक्क्याने तिच्या जाणिवेची कणकण थरारला. चेहरा दुसरीकडे वळवून ती त्याच्या नकळत लाजली. हो की नाही सांग ना बावळट. हो. आनंदाने बेभान होऊन त्याने तिला आपल्या मजबूत बाहुपाशाच्या मिठीत बंद केलं. या मोहमायी क्षणात त्याला बराच वेळ हरवून जायचं होतं. समोरच्या फिनिक्स मॉलवर लपवलेले अन आकाशात विल यू मॅरी मी हा संदेश झळकवणारे रॉकेट ऐनवेळी का उडाले नाहीत याचा विचार तो नंतर करणार होता.